आता बघा टॉप 9 मोठ्या बातम्या। मुंबईतून कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांचे हाल। चाकरमान्यांना 20-20 तासांचा प्रवास करावा लागतोय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास ही बाब आणून देणार रामदास कदमांचं वक्तव्य। उद्योगपती गौतम अदानींनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांची भेट घेतली। 2 तास अदानींची शिंदे फडणवीसांशी चर्चा। भेटीचं कारण स्पष्ट। देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46% परकीय गुंतवणूक केवळ एकट्या महाराष्ट्रात। एप्रिल ते जून दरम्यान 70,795 कोटींची परकीय गुंतवणूक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ट्विटद्वारे माहिती। महाराष्ट्रात सर्वाधिक परकीय गुंतवणूक फक्त कागदावर। सगळे उद्योग महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेत। फडणवीसांच्या ट्विटवरून वडेट्टीवारांची टीका। विधानसभेत 60 पेक्षा जास्त जागा लढण्याचा मानस। जागा वाटपात आम्हाला 60 पेक्षा अधिक जागा मिळतील। अजित पवारांची इंडियन एक्सप्रेसला मुलाखत। जितेंद्र आव्हाडांविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल। आव्हाडांवर वाळूज MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सरकारची बदनामी केल्याचा जितेंद्र आव्हाडांवर आरोप। बदलापूर रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म नंबर 1 वर गोळीबाराची घटना। पैशांच्या देवाणघेवाणीवरून मित्रानेच मित्रांवर गोळीबार केल्याची माहिती। राज्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त किंवा कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती। शालेय शिक्षण विभागाचा नवा निर्णय। अंबारींकडून लालबागच्या राजाला 20 किलोचा सोन्याचा मुकुट अर्पण। 16 कोटी रुपयांचा मुकुट। पाचू आणि नीना रत्नांचा 6 फुटी घेर।